शिक्षक पालक बंधू भगिनींनो, दिनांक 23 मार्च 2025 रोजी जी राज्यस्तरीय ATS प्रज्ञाशोध परीक्षा झालेली आहे, तर इयत्ता तिसरीची भाषा व गणित विषयाची उत्तरसूची आपण पाहूया। ही संभाव्य उत्तरसूची असणार आहे। पाहूया विभाग 1 भाषा, प्रश्न 25 50 गुणांसाठी। प्रश्न 1 ते 3 साठी सूचना, खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तराच्या पर्यायाची निवड करून त्यांची वर्तुळे रंगवा। उतारा वाचन करूया। मोगल बादशाह अकबर याने सर्व राजपुतांना जिंकले, पण राणा प्रताप सिंह त्यांना शरण आले नाहीत। हळदी घाटाच्या लढाईत त्यांचा पराभव झाला, तरीही ते अरवलीच्या पहाडात रानोमाळ भटकतच राहिले। मोगलांचं स्वामित्व आम्ही कधीही मान्य करणार नाही, पडतील ते हाल सोसू, पण चित्तोडचं राज्य पुन्हा स्वतंत्र करू। या जिद्दीने राणा प्रतापांचे खूप प्रयत्न चालू होते, पण द्रव्याचा तुटवडा होता। राणा प्रतापांच्या त्या पडत्या काळात त्यांचा प्रधान भामा शहाने त्यांची बाजू सावरली। त्याने आपली सर्व संपत्ती राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी राणा प्रताप यांना दिली। त्यामुळे राणा प्रताप यांना मोठे सैन्य उभारता आले। त्या सैन्यबळावर चित्तोडला पुन्हा स्वातंत्र्य मिळवता आले। धन्य तो भामाशहा। प्रश्न पाहूया। प्रश्न पहिला, मोगल बादशहाने राणा प्रतापांचा कोणत्या लढाईत पराभव केला? पर्याय क्रमांक 2, हळदी घाटात पराभव केला। प्रश्न दुसरा, राणा प्रतापांच्या पडत्या काळात त्यांना कोणी मदत केली? पर्याय क्रमांक 3, भामाशहाने मदत केली। प्रश्न तिसरा, संपत्ती या शब्दाचा आणखी कोणता समानार्थी शब्द उतार्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक 2, द्रव्य हा शब्द उतार्यामध्ये आलेला आहे। प्रश्न 4 ते 6 साठी सूचना, खालील कविता काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय क्रमांक लिहा। कविता वाचूया। गे माय भू तुझे मी फेडीन पांगसारे, आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे। आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा। आई तुझ्या पुढे ही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला। मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जरासी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी। आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी। प्रश्न पाहूया। प्रश्न चौथा, कवीने वरील कवितेत कोणाचे उपकार फेडण्याचे ठरवलेले आहे? तर पर्याय क्रमांक 2, मातृभूमी हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 5वा, कपाळ या अर्थाचा कवितेत कोणता शब्द आलेला आहे? तर कपाळ या अर्थाचा ललाट हा शब्द आलेला आहे। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 6वा पाहूया। कवी रोज कोणाची गाणी म्हणणार आहे? तर कवी रोज मातृभूमीची गाणी म्हणणार आहे। पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 7 ते 9 साठी सूचना, संवाद वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा। मुक्ते मांडेकर खूप दिवसात खाल्ले नाहीत, मांडे करायला हरकत नाही रे निवृत्ती दादा, पण ते करायला खापराचं परळ हवं ना। ताई मी जाऊ परळ आणायला? सोपाना, तुला कळणार नाही, मी स्वतःच जाते। कुठं निघालीस मुक्ते इतक्या उन्हाची? ज्ञानदेवाने विचारले। आता येते की कुंभारवाड्यातून, म्हणत ती निघाली। लक्ष्मी आत्या, मी मुक्ताई आली ग। का ग पोरी, आज औशीच आली? निवृत्ती दादाला इच्छा झाली मांडे खायची, म्हणून एक परळ हवाय। लक्ष्मी, या कार्टीला परळ देशील तर खबरदार। का वो धनी, असं का म्हणतायसा? संवादावरील प्रश्न पाहूया। प्रश्न 7वा, या संवादात किती जणांनी भाग घेतला? तर या संवादामध्ये एकूण 6 जणांनी भाग घेतलेला आहे। पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 8वा, मुक्ताईला परळ कशासाठी पाहिजे होता? तर मुक्ताईला मांडे करायला परळ हवा होता, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 मांडे करायला हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 9वा, संवादाची वेळ कोणती? तर संवादाची वेळ ही दुपारची आहे, कारण ऊन पडलेला आहे असा उल्लेख आहे। पर्याय क्रमांक 2 दुपारचे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 10 ते 12 साठी सूचना, खाली 3 वाक्याचा सुसंगत परिच्छेद तयार होतो, रिकाम्या जागी योग्य उत्तरांचा पर्याय लिहा। तर प्रश्न 10वा, डॅश डॅश हे आपले राष्ट्रपिता आहेत, त्यांची आपण डॅश डॅश या दिवशी जयंती साजरी करतो, आणि ते नेहमी डॅश डॅशवर सूत कातत असत। तर सुसंगत वाक्याच्या परिच्छेदामध्ये 3ही वाक्य वाचन करणं गरजेचं असतं, त्यानंतर आपल्याला ते सोडवायचं असतं। तर पाहूया प्रश्न 10व्या साठी पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधी उत्तर बरोबर आहे, कारण महात्मा गांधी हे आपले राष्ट्रपिता आहेत। प्रश्न 11व्या साठी त्यांची आपण 2 ऑक्टोबर या दिवशी जयंती साजरी करतो, आणि त्यानंतर ते नेहमी चरख्यावरती सूत कातत असत, त्यामुळे पर्याय क्रमांक महात्मा गांधी 2 ऑक्टोबर आणि चरखा हे बरोबर आहेत। त्यानंतर पाहूया आपण प्रश्न 13वा, अंजलीला मराठी 70 गुण मिळाले, या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे। तर गुण 70 मिळालेले आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 70 हे उत्तर बरोबर आहेत। प्रश्न 14, तबेल्यात राहणाऱ्या या प्राण्याच्या पिल्लाला डॅश डॅश म्हणतात? तर तबेल्यात घोडा राहतो आणि घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 शिंगरू हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 15वा, खालील पर्यायातील नपुंसकलिंगी शब्द ओळखा।
तो घोडा, तो प्राणी, ती गाय आणि ते फूल असतं. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 फूल हा शब्द नपुंसकलिंगी आहे. प्रश्न 16 मामाला पत्र पाठवताना कोणता महिना लिहाल? तर मामाला पत्र लिहिताना आपण तीर्थस्वरूप लिहित असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 तीर्थस्वरूप हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 17 सुवर्ण या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर सुवर्ण म्हणजे सोने. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 सोने हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 18 81 वर्षानंतर साजरा होणारा महोत्सव. तर 81 वर्षानंतर असतो सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 19 पाहूया. प्रल्हाद केशवात्रे यांचे टोपण नाव काय आहे? तर प्रल्हाद केशवात्रे यांचं टोपण नाव आहे केशव कुमार. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 20 पाहूया. खालील शब्दापैकी जोडशब्द नसलेला शब्दाचा पर्याय निवडा. हवामान, भाकर तुकडा, कांदा भाकर आणि लाकूड फाटा. तर पर्याय क्रमांक 1 हवामान हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 21 बाराखडीप्रमाणे क्रम लावल्यास कोणता शब्द पहिला येतो? तर बातमी, बासरी, बाक आणि बारस. तर याच्यामध्ये बाक हा शब्द पहिला येणार आहे. पर्याय क्रमांक 3 बाक हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 22 पाहूया. श्वेता छान गाणे गाते, श्वेताचा आवाज गोड आहे. तर या वाक्यात अधोरेखित नामायोजित सर्वनाम कोणते येईल असं विचारलेलं आहे. तर आपण श्वेताचा आवाज गोड आहे, तिचा आवाज गोड आहे. पर्याय क्रमांक 4 तिचा हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 23 ऐहिक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? तर ऐहिकच्या विरुद्धार्थी असतो पारमार्थिक. तर परमार्थिक हे हा शब्दाचा पर्याय बरोबर आहे. प्रश्न 24 पाहूया. जसे घड्याळाची टिकटिक तसे जात्याची घर घर. पर्याय क्रमांक 4 हा ध्वनिदर्शक शब्द बरोबर आहे. प्रश्न 25 चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. या वाक्यात एकूण किती नामे आलेली आहेत? तर आपण बघू शकतो चंद्र, पृथ्वी आणि उपग्रह. तर 3 नामे आलेली आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 3 हे उत्तर बरोबर आहे. विभाग 2 पाहूया गणित. प्रश्न 50 100 गुणांसाठी. प्रश्न 26 पाहूया. 250 अधिक 325 बरोबर किती? तर आपण बघू शकतो 250 अधिक 325 म्हणजे 325. तर याचं उत्तर आपण बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 575 अर्थातच पावणे 600. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. जर अर्धा म्हणजे 16 तर पाऊण म्हणजे किती? आता अर्धा म्हणजे 16 अर्थातच 8 8चे हे भाग आहेत. त्यामुळे बघू शकतो अर्धा म्हणजे 16 तर पाऊण म्हणजे 8 1 8 8 2 16 24. त्यामुळे 24 उत्तर बरोबर येणार आहे. प्रश्न 28 3 मीटर 5 सेंटीमीटर. 3 मीटर 5 सेंटीमीटर. तर 3 मीटरचं जर आपण सेंटीमीटरमध्ये जर केलं तर आपल्याला माहिती आहे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, 3 मीटर बरोबर 300 मीटर. तर 305 असं याचं उत्तर येणार आहे. 305 सेंटीमीटर हे उत्तर बरोबर आहे. आता प्रश्न 29 आपल्याला विचारलेला आहे. किती किरणांपासून कोण तयार होतो? तर 2 किरणांपासून कोण हा तयार होत असतो. गायत्रीने 1 रुपयात 3 मेणबत्त्या घेतल्या. तर 15 मेणबत्त्या घेतल्यास किती रुपये द्यावे लागतील? तर 1 रुपयाच्या तिनं 3 मेणबत्त्या घेतलेल्या आहेत. 1 रुपयाच्या तिनं 3 मेणबत्त्या घेतलेल्या आहेत. तर 15 मेणबत्त्यांसाठी तिने किती रुपये दिले हे विचारलेलं आहे. तर आपण आपल्याला आकडेमोड केल्यानंतर 5 हे उत्तर येणार आहे. तर 5 रुपयांमध्ये तिने 15 मेणबत्त्या ह्या घेतलेल्या असणार आहेत. प्रश्न 31 पाहूया. सोबतच्या कोणाचे 2 समान कोन तयार केले तर तयार होणारे कोन कोणत्या प्रकारचे असतील? तर समान कोन जर आपण केले तर 90च्या मधोमध जर आपण समान केले तर 45 45 अंशांचे हे लघुकोन असणार आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 लघुकोन उत्तर बरोबर आहे, कारण लघुकोन हा 90 पेक्षा लहान असतो. प्रश्न 32 8 शतक बरोबर 4 दशक गुणिले किती केल्यानंतर म्हणजे 2 दशक. 20 ने जर आपण 40 ला गुणलं तर निश्चितपणे 800 हे उत्तर येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे 2 दशक हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 33 वस्तूंची समान गटात विभागणी करणे म्हणजेच भागाकार करणे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे प्रश्न 33वे योग्य उत्तर आहे. प्रश्न 34 पाहूया. सोबतच्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? तर कसं मोजायचं हे आपल्याला माहिती आहे. जर पाया समान असेल तर आपण असा नंबर टाकू शकतो आणि त्याची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर येतं. 2 1 3 3 3 6 6 आणि 4 10. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 10 इथं त्रिकोण आहेत. प्रश्न 35 पाहूया. 5000 मिलीलिटर बरोबर किती लिटर? आपल्याला माहिती आहे 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर असतात. त्यामुळे 5 लिटरसाठी 5000 मिलीलिटरसाठी 5 लिटर हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे 35व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 36 पाहूया. 4 आठवडे 6 दिवस बरोबर किती दिवस? तर आपल्याला माहिती आहे 1 आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. तर 4 आठवड्याचे झाले 7 चौक 28 आणि 28 मध्ये जर आपण 6 मिसळले तर 34 हे उत्तर येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 34 हे उत्तर बरोबर आहे.
प्रश्न 37, 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्येत 9 किती वेळा येतो? तर याच्यामध्ये 9 हा अंक 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्येमध्ये 9 हा अंक 19 वेळा येतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 19 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 38, खालीलपैकी कोणत्या आकृतीचा पाऊण भाग रेखांकित आहे असं विचारलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 मध्ये आपण बघू शकतो 1 2 3 4 5 6 7 8 8 भागांपैकी 6 भाग हे रेखांकित आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 39, 700 मधून 1 कमी केल्यास किती येतात? आता 700 मधून 1 कमी केल्यास अर्थातच 699 येतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 40, 3 अंकी सर्वात लहान विषम व 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या यातील फरक किती आहे वजाबाकी आपल्याला विचारलेली आहे, तर त्याचं उत्तर येतं 897. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 41, 36 37 39 42 46 या संख्या मालिकेत क्रमाने येणारी संख्या आपल्याला विचारलेली आहे, तर क्रमाने येणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 4 51. प्रश्न 42 पाहूया, तास काटा 6 व 7च्या दरम्यान व मिनिट काटा 3 वर म्हणजे किती? तर याचं उत्तर आहे 6.25. पर्याय क्रमांक 3 6.25 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 43, 5 शतक आणि अर्धा हजार याच्यामध्ये कोणतं चिन्ह बरोबर येईल असं विचारलेलं आहे. तर 5 शतक आणि अर्धा हजार म्हणजे अर्थातच 500, दोन्हीही संख्या समान आहेत, त्यामुळं बरोबर हे चिन्ह याच्यामध्ये येणार आहे. प्रश्न 44, सोबतच्या आकृतीत किती रेषाखंड आहेत? तर सोबतच्या आकृतीत आपण बघू शकतो 1 2 आणि पूर्ण 1 3, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 45, खालीलपैकी संयुक्त संख्या कोणती? तर पर्याय क्रमांक 2 26 ही संख्या संयुक्त आहे, बाकीच्या सगळ्या मूळ संख्या आहेत. प्रश्न 46, एका बागेत 49 झाडे आहेत, एका आडव्या रांगेत जेवढी झाडे आहेत तेवढ्याच उभ्या रांगा आहेत, तर झाडांच्या एकूण उभ्या रांगा किती? तर 7 7 49 उत्तर येतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 7 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 47 ते 48 साठी सूचना गटात न बसणारी संख्या आपल्याला विचारलेली आहे. 305 206 101 आणि 203, तर पर्याय क्रमांक 2 206 ही संख्या गटात बसणारी नाही. प्रश्न 48, 502 504 305 500, तर याच्यामध्ये 305 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 49, एक अंकी मूळ संख्यांची बेरीज किती? तर एक अंकी मूळ संख्यांची बेरीज आहे 17. त्यानंतर बघूया प्रश्न 50, खालीलपैकी कोणती आकृती फक्त एकाच रेघे संदर्भात सममित दाखवता येते? तर पर्याय क्रमांक 3 ही आकृती एकाच रेघे संदर्भात सममित दाखवता येणार आहे, त्यामुळे प्रश्न 50 साठी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 51 पाहूया, 3 अंकी एकूण संख्या किती? तर 3 अंकी एकूण संख्या आहेत 900, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 900 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 52, 500 रुपयांची एक नोट देऊन 10 रुपयांच्या किती नोटा मिळतील? तर 10 रुपयांच्या अर्थातच 50 नोटा मिळतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 53 पाहूया, 200 150 211 300 220 या संख्या चढत्या क्रमाने लावून बेरीज केली व त्याच संख्या उतरत्या क्रमाने लावून बेरीज केली तर बेरीज किती येईल? तर अर्थात सारखीच येणार आहे, कारण अंक तर तेच राहणार आहेत, संख्या तेच राहणार आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 सारखीच येईल हे उत्तर बरोबर आहे. त्यामुळे इथं करत बसण्याची गरज नाही, इथं तुमचं कॉमन सेन्सने उत्तर येऊन जाईल. प्रश्न 54, 9/15 अधिक 9/15 बरोबर किती? तर छेद समान असल्यानंतर फक्त आपण अंशांची बेरीज करतो, त्यामुळे 9 अधिक 9 18 आणि छेद 15चा राहणार आहे, त्यामुळे 18/15 हे उत्तर बरोबर येणार आहे. प्रश्न 55 पाहूया, 663 या संख्येतील दोन्ही 6च्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे? तर पहिल्या 6ची किंमत आहे 600 आणि दुसऱ्याची आहे 60, तर यांची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला 540 हे उत्तर मिळणार आहे. 540 उत्तर मिळतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 540 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 56, खालीलपैकी लघुकोन कोणता? तर आपण बघू शकतो तर पर्याय क्रमांक 2 मधला लघुकोन आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे प्रश्न 56चे योग्य उत्तर आहे. प्रश्न 57 पाहूया, 2 अधिक 8 गुणिले 0 बरोबर किती? तर आता आपल्याला माहिती आहे की भागुबे व याप्रमाणे अगोदर आपण गुणाकार करून घेणार आणि नंतर बेरीज करून घेणार, तर 8 अधिक 8 गुणिले 0 बरोबर 0 येतं आणि 2 अधिक 0 बरोबर 2 उत्तर येणार आहे, परंतु पर्यायात कुठंच 2 नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हे उत्तर बरोबर येणार आहे. प्रश्न 58 पाहूया, गटात न बसणारी आकृती आपल्याला ओळखायची आहे, तर याचे समान भाग प्रत्येक आकृतीत केलेले आहे, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये रेषा मारल्या तरी समान भाग होत नाही, त्यामुळे ती आकृती गटात न बसणारी आहे. प्रश्न 59 साठी सन 2010 यावर्षी 15 ऑगस्टला रविवार असेल, तर त्याच वर्षी बालदिन या कोणत्या वारी येईल? तर आपल्याला माहिती आहे 15 ऑगस्टला जो वार असतो तोच बालदिनाला म्हणजे 14 नोव्हेंबरला असतो, त्यामुळं
कॅल्क्युलेशन न करत बसता पर्याय क्रमांक 4 रविवार हे उत्तर आपलं येणार आहे. त्यानंतर प्रश्न 60वा अयोग्य जोडी पर्यायातून निवडा. 2.5 2.5, 2.5 2.75, 2.25 2.25 आणि 1.5 साठी 1.25 दिलेला आहे. त्यामुळे 1.5 साठी 1.50 अपेक्षित होतं, परंतु अयोग्य जोडी निवडायची असल्यामुळे प्रश्न 60 साठी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर येणार आहे. प्रश्न 61 पाहूया. जयवीर जवळील 225 रुपयात 5 रुपये व 10 रुपयांच्या समान नोटा आहेत, तर 5 रुपयांच्या नोटांची संख्या किती? तर पर्याय क्रमांक 2 15 हे उत्तर बरोबर येणार आहे. प्रश्न 62. शाळा 11:15 सुरू झाली. पहिला तास 35 मिनिटांनी संपला, तर दुसरा तास किती वाजता सुरू होईल? तर पर्याय क्रमांक 1 11:20 सुरू होईल. प्रश्न 63. खालीलपैकी कोणत्या पूर्णांकाची किंमत 3/4 आहे? तर पर्याय क्रमांक 4 9/12 याची किंमत 3/4 येणार आहे. 3 त्रिक 9 आणि 3 चोक 12. प्रश्न 64 पाहूया. 8/3 वजा चौकोन छेद 3 बरोबर 2/3. तर या चौकोनामध्ये कोणता अंक येणार आहे? तर तिथे येणार आहे पर्याय क्रमांक 2 6. प्रश्न 65. खालील अपूर्णांकातील अंशाधिक अपूर्णांक कोणता? अंशाधिक अपूर्णांक आहे पर्याय क्रमांक 1 25/24. प्रश्न 66. एका पुस्तकाचा 2/5 भाग सोमवारी व 1/5 भाग बुधवारी वाचला, तर एकूण किती भाग पुस्तक वाचून झाले? तर छेद समान आहे. आपल्याला माहिती आहे छेद जर समान असेल तर आपण त्याची बेरीज करू शकतो. अंशांची बेरीज केल्यानंतर 3/5 येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 3/5 भाग वाचून आपला होणार आहे. प्रश्न 67. 1 4 9 हे 3 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येतील शतक स्थानचा अंक कोणता? तर मोठ्यात मोठ्या जर संख्या आपण बनवायची म्हणली तर 941 ही संख्या येणार. तर शतक स्थानचा अंक विचारलेला आहे तो आहे 9. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे प्रश्न 67व्या प्रश्नाचा योग्य पर्याय क्रमांक आहे. प्रश्न 68 पाहूया. 4 खुर्च्या खरेदी करण्यासाठी 616 रुपये लागतील, तर एका खुर्चीची किंमत किती? तर आपल्याला याचा भागाकार करायचा आहे. 616 भागिले 4, तर याचं उत्तर येते 154. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 69 पाहूया. 360 भागिले चौकोन वजा 7 गुणिले 5 अधिक 10 बरोबर 15. तर चौकोनामध्ये काय येणार आहे? तर चौकोनामध्ये 9 अंक येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 70 पाहूया. 732 237 203 302 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या, तर तिसऱ्या व शेवटच्या संख्येतील फरक विचारलेला आहे. तर आता आपण उतरत्या क्रमाने लिहायचं म्हटल्यानंतर ही संख्या येणार आहे पहिल्यांदा, ही संख्या येईल दुसऱ्यांदा, ही येईल तिसऱ्यांदा आणि ही येईल चौथ्यांदा. तर त्यांनी काय विचारले? तिसऱ्या व शेवटच्या संख्येतील फरक. तिसरी आणि शेवटची म्हणजे अर्थातच 203 237 वजा 203 जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की 34 हे उत्तर येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 71. खालीलपैकी कोणत्या आकृतीत सर्व कोन काटकोन आहेत? सर्व कोन काटकोन आहेत, तर ते आहेत पर्याय क्रमांक 1 चौरसामध्ये. प्रश्न 72 ते 74 साठी सूचना. वेन आकृतीतील प्रश्नांची योग्य उत्तरे शोधायची आहेत. वर्तुळामध्ये फक्त वर्तुळामध्ये किती अक्षरे आलेली आहेत? तर फक्त वर्तुळामध्ये बघू शकतो आपण डी आणि आय आलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 73 पाहूया. तिन्ही आकृतीमध्ये आलेले अक्षर कोणते? तर तिन्ही आकृतीमध्ये एच हे अक्षर आलेले आहे. बघा आपण पाहू शकतो त्रिकोणात पण आहे, आयतात पण आहे आणि वर्तुळात पण आहे. त्यामुळे एच हे अक्षर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 74. फक्त चौकोन व त्रिकोण यामध्ये किती अक्षरे आलेली आहेत? तर आपण बघूया. फक्त त्रिकोण आणि चौकोन याच्यामध्ये 4 अक्षरे आलेली आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 75. एका सांकेतिक लिपीचा वापर हा शब्द स्वस्तिक, चौकोन आणि वर्तुळ असं लिहितात. तर परवा हा शब्द कसा लिहाल? वापर. तर त्याचं काय करायचं आहे आपल्याला? परवा याच्यासाठी बनवायचं आहे. तर आपण बघू शकतो प साठी कोणतं आहे? प साठी चौरस आहे, र साठी काय आहे? वर्तुळ आहे आणि वा साठी स्वस्तिक वापरलेला आहे. त्यामुळं अशा उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. त्यामुळं 75 साठी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. तर अशाच प्रकारे इयत्ता 1ली ते 7वीच्या सर्व उत्तरसूची आपण आपल्या चॅनलवर पाहू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.